नमस्कार मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्लॉग मध्ये. आज पुन्हा एक छान असा पूजा व्लॉग तुमच्या सोबत शेअर करतेय. आणि हा जो व्लॉग आहे हा आषाढच्या शेवटच्या दिवसाचा आहे, ज्या दिवशी शिवरात्र असते आणि आपण सगळेजण पार्थिव शिवलिंगाची पूजा करतो. तर त्या दिवसाचा हा व्हिडिओ आहे. तर श्रावणाची सुरुवात होणार होती म्हणून देवघर जे आहे ते क्लीन करणं मस्ट होतं आणि मी पूर्ण देवघर जे आहे ते अशा पद्धतीने क्लीन केलेलं आहे. सगळं घासून पुसून नीट क्लीन केलेलं आहे. देवघराचा कलर व्हाईट आहे. प्युअर व्हाईट असल्यामुळे त्याचा मेंटेनन्स थोडा हाय जातो. तर अशाच पद्धतीने मी क्लीन करते आणि क्लीन झाल्यानंतरचा लुक तुम्ही बघू शकतात. अजून तर मी लाईट्स ऑन केलेले नाहीयेत, बट हा जेव्हा लाईट ऑफ होते तेव्हाचा हा लुक आहे आणि लाईट ऑन केल्यानंतर तुम्ही बघू शकतात खूप सुंदर दिसत होतं. तर याच्या ज्या भिंती आहेत व्हाईट कलरच्या असल्यामुळे धूप दिवे आणि आपण जे अगरबत्ती वगैरे लावतो तर त्याने त्या काळ्या पडलेल्या, थोडा लेअर आलेला. तर तो लेअर मी सगळा टाईड साबण यूज करून संपूर्ण भिंती घासून क्लीन केलेला आहे. तर लाईट लावल्यानंतर असं दिसतं माझं देवघर. मला खूप प्रसन्न वाटतं आणि मला युनिक काहीतरी पाहिजे होतं. सो त्यामुळे मी पूर्ण व्हाईट कलर मध्ये माझं देवघर केलेलं आहे. आता माझी श्रावणाची पूर्ण क्लिनिंग झालेली आहे मंदिराची आणि आता श्रावण लागलाय म्हणून व्हाईट मटेरियल मी टाकणार आहे. तर माझ्याकडे 2-3 प्रकारचे व्हाईट कलरचे मटेरियल आहेत. आता माझी श्रावणाची तयारी जी आहे ती स्टार्ट झालेली आहे आजपासून आणि आज श्रावणचा पहिला दिवस आहे. सो मी पूर्ण मंदिराची क्लिनिंग कालच करणार होती, बट आज आम्ही क्लिनिंग केलेली आहे, केस वगैरे धुवून व्यवस्थित. तर आज पूर्ण मंदिर जे आहे ते क्लीन झालेले आहे. बॅकड्रॉप क्लीन केलेला आहे, वरची सीलिंग वगैरे सगळं काही क्लिनिंग केलेलं आहे. तर बघू शकतात माझं पूर्ण जे मंदिर आहे ते पूर्ण प्युअर व्हाईट कलर मध्ये आहे. सो त्याचा मेंटेनन्सही तितकाच हाय आहे. मला पूर्ण क्लीन करायला जवळजवळ 1 तास लागलेला आहे. सो श्रावण आहे, काहीतरी नवीन करावं म्हणून मी श्रावणात आता व्हाईट कलर यूज करणार आहे पूर्ण महिनाभर मंदिरासाठी. तर व्हाईट कलरचं हे मटेरियल मी आणलेलं आहे. माझ्याकडे 3 ते 4 व्हाईट कलरचे मटेरियल आहेत, बट आज श्रावणाची स्टार्टिंग आहे. सो सिंपल सोबर असे सिल्कचं व्हाईट मटेरियल टाकणार आहे आणि श्रावण सोमवारी मी फरचं मटेरियल यूज करणार आहे. सो आता हे महिनाभर व्हाईट कलर यूज करायचा आहे म्हणून नवीन नवीन मटेरियल मी घेते. आज मी हे सिल्कचं व्हाईट मटेरियल यूज करणार आहे आणि नंतर पहिल्या सोमवारी मी फरचं मटेरियल यूज करणार आहे. जशी जशी मी शॉपिंग करेन मला काहीतरी नवीन दिसेल व्हाईट मटेरियल, म्हणजे व्हाईट जे पीस मी टाकणार आहे ते वेगवेगळ्या टाईपच्या मटेरियल मध्ये जर का मला मिळालं तर प्रत्येक सोमवारी वेगवेगळं मटेरियल मी यूज करणार आहे. तर आज ते मातीची शिवलिंग वगैरे तयार करून पूजा आहे, सो म्हणून आजपासूनच व्हाईट कलर यूज करणार आहे. तर मी आता हा 1 मीटर कपडा घेतलेला आहे, अखंड 1 मीटर कपडा आहे आणि तोच माझ्या मंदिराला परफेक्टली होतो, कारण ही जी पूर्ण जागा आहे तिला एक मटेरियल सफिशियंट आहे. तर चला मी आता लावते मटेरियल. तर हे व्हाईट मटेरियल जे आहे ते सिल्कचं असल्यामुळे थोडंफार लावायला मला त्रास होत होता, बट मी अगदी व्यवस्थित परफेक्टली लावलेलं आहे. मला अगदी कट टू कट जर ते बसलं तरच मला सॅटिस्फॅक्शन मिळतं. सो तुम्ही बघू शकतात अगदी कट टू कट व्यवस्थित ते मटेरियल कॉर्नर्स मध्ये मी टाकून लावते, कारण हा जो पायऱ्या ज्या आहेत त्या पायऱ्यांवर अगदी व्यवस्थित कट टू कट ते आलं पाहिजे कॉर्नर्स पर्यंत असं मला वाटतं. आणि ते जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी ते सेटच करत असते. तुम्ही बघू शकता आता ड्रॉवर्स ओपन केलेले आहेत आणि खाली जे मी दिवा वगैरे ठेवण्यासाठी बनवलेलं आहे त्यात मी ते मटेरियल अडकवणार आहे, जेणेकरून ते अगदी टाइटली प्रेस. तर मैत्रिणींनो, हे जे तोरण आहे हे मी मिशोवरून ऑर्डर केलेलं आहे. तर 2 डिफरंट पॅटर्न मध्ये हे तोरण मिळतात. तर मला हा स्ट्रेट वाला पॅटर्न खूप आवडला, सो हे तोरण मी आज लावतीये. ऑलरेडी मी मंदिराला लावलेलं, पण तरी अजून एकदा छान असं धुवून पुसून मी हे लावलेलं आहे. तर इथे अजून एक हुक लागेल आणि त्यानंतर हे अगदी सुंदर दिसणार आहे. तर तुम्ही बघू शकता खूप छान लुक दिसतोय. मंडपाच्या वरती मी ते लावलेलं आहे, काहीतरी चेंज वाटावा श्रावणानिमित्त म्हणून. आणि याला ऑलरेडी व्हाईट कलर आहे, सो श्रावणसाठी हे परफेक्ट आहे म्हणून आता हे लावते. सोबत असे 2 डिफरंट हे लटकन मिळालेले आहेत आणि हे सुद्धा साईडने मी लावते.
त्यानंतर आता व्हाईट कलरची थीम मी ठेवलीच आहे. सो स्वामींसाठी सुद्धा खूप क्यूट असा व्हाईट कलरचा सिक्विन वर्क असलेला ड्रेस मी घेतलेला आहे. जवळजवळ मी 10 ते 12 कलर मध्ये ड्रेसेस स्वामींसाठी घेतलेले आहेत. त्यातला हा व्हाईट कलर मला खूप आवडला आणि श्रावणानिमित्त मी हा ड्रेस आता स्वामींना वेअर करवणार आहे. तर बघा, तर मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकतात व्हाईट कलरच्या ड्रेस मध्ये स्वामी किती छान दिसतायत. तर अशा पद्धतीने तिथे पॅक करण्यासाठी वेलक्रो दिलेले आहेत, रॅपर्स दिलेले आहे, जेणेकरून अगदी परफेक्ट फिटिंग येऊ शकते. आणि त्यानंतर ही कंटा टोपी आहे. तर हा पूर्ण सेटच मिळतो. हे सगळ्या कलर मध्ये जे पण मी ड्रेस तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ मध्ये दाखवते, तर वेगवेगळ्या कलर मध्ये मी जे घेतलेले आहेत ते स्वामी मूर्ती आर्ट यांच्याकडून घेतलेले आहेत. तर बघू शकतात स्वामींची मूर्ती. हा आहे मंगल कलश. तर मंगल कलशची स्थापना कशी करायची याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवेल, पण आता मी उजव्या साईडला मंदिराच्या मंगल कलशाला ठेवत असते. तर तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने मंगल कलश जो आहे तो ठेवलेला आहे. याचे पानं जे आहेत ते मी शुक्रवारी किंवा मंगळवारी. आता व्हाईट कलर आहे आणि माझे जे देव आहेत ते चांदीचे आहेत. सो ते व्यवस्थित हायलाइट होणार नाही, म्हणून मी आता रेड कलरचे आसन देवांना आज टाकणार आहे, जेणेकरून ह्या रेड कलरवर खूप छान पद्धतीने ते हायलाइट होतील आणि उठून दिसतील. कारण व्हाईट मध्ये व्हाईट इतकं हायलाइट होणार नाही. सो म्हणून हे रेड कलरचे मी घेतलेले आहेत आणि तेच आता मी आसन म्हणून ठेवणार आहे. तर मैत्रिणींनो, हे जे छोटे छोटे आसन तुम्ही बघताय हे मी मीशो किंवा ॲमेझॉन वरून मागवते. तर हे आसन जे आहेत ते थोडे महाग पडतात, बट लुक वाईज ते खूप छान आहेत आणि इझिली वॉश पण तुम्ही करू शकतात. मला खूप आवडतात. हे आसन ठेवल्यानंतर एक वेगळाच लुक येतो देवघराला आणि तुम्ही बघू शकतात अगदी परफेक्ट अंतरावर परफेक्ट मला ते बसलेले आवडतात. तरच मी ते लावते अगदी परफेक्टली आणि सेम अंतरावर मी ते लावलेले आहे, जेणेकरून माझी देवांची जी मांडणी आहे, रचना जी आहे ती व्यवस्थित येईल. तर बऱ्याच जणांना मी हे मागवून सुद्धा दिलेले आहेत. खूप जणांना आवडतं मी हे देवघरात ठेवलेले, तर बऱ्याच जणांनी घेतले सुद्धा. मलाही खूप आवडतं देवांबद्दलच्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायला आणि त्या मी व्हिडिओ थ्रू तुमच्यासोबत शेअर करत असते. तर तुम्ही बघू शकतात आता खंडेरावांसाठी हे 5 आसन मी लावणार आहे आणि ते अगदी परफेक्टली लावणार आहे, जेणेकरून माझी रचना मांडणी जी आहे ती अगदी व्यवस्थित दिसली पाहिजे. आणि हेच माझ्या देवघराचं सिक्रेट आहे, जे सगळ्यांना आवडतं. मी जी मांडणी करते ती खूप जणांना आवडते, खूप लोकांना आवडते. सो अशा पद्धतीने मी मांडणी करत असते. आज मांडणीच तुम्हाला डिटेलमध्ये मला दाखवायची होती, तर बघू शकतात अशा पद्धतीने मी खूप वेळा चेक करून मग ते आसन ठेवते आणि हा सगळा वेळ मला मी जेव्हा एकटी असते तेव्हाच मिळतो. तर मैत्रिणींनो, देवपूजा झाल्यानंतर संध्याकाळी मला पार्थिव शिवलिंगाची पूजा करायची होती, जे आस्था चॅनलवर लाईव्ह दाखवणार होते. सो तेच मी आता करते. तर पार्थिव शिवलिंगासाठी मी कुंडीतूनच माती घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकतात पाणी लावून लावून खूप सुंदर असा शेप मी तयार करते. मला पर्सनली हे करायला खूप आवडलं आणि जी व्यक्ती या शिवलिंगाचा अभिषेक करते त्या व्यक्तीनेच ती शिवलिंग बनवायची, असाही याचा एक नियम आहे. सो हे सगळं मी व्यवस्थित करून घेतलं, जेणेकरून जेव्हा मी अभिषेकला बसेल तेव्हा ही शिवलिंग असेल ती पूर्णपणे वाळायला हवी. सो म्हणून जरा लवकर बनवून घेतली आणि फॅन खाली मी हिला ठेवलेलं. तर बघू शकतात अगदी हळूहळू करून त्याचा शेप बनवायला बराच वेळ मला लागलेला आहे. आणि शिवलिंगाचं जे लाईव्ह होतं अभिषेकसाठीचं तर ते 7 ते 8 मध्ये होतं आणि मी 5-6 वाजेलाच ही मूर्ती ही शिवलिंग जी आहे ती बनवली. तर अशा पद्धतीने शिवलिंग मी बनवून घेतलेली आहे.
नमस्कार मैत्रिणींनो, गुड इव्हिनिंग। तर आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 6:30 आणि आता मी जस्ट पार्थिव शिवलिंगाची पूजा करण्यासाठीची जी काही तयारी आहे ते सगळं आता आणलेलं आहे मार्केटमधून। तुम्ही बघू शकता खूप पाऊस होता, सो पूर्ण आम्ही ओले झालो आणताना। तर खूप सारं साहित्य आणलेलं आहे आणि तुम्हाला मी पार्थिव शिवलिंग कशी बनवलेली आहे ते सुद्धा दाखवणार आहे। तुम्ही बघू शकता तिकडे सगळं ते सामान पडलेलं आहे आणि तुम्हाला मी बॅक कॅमेराने दाखवते ती शिवलिंग मी कशी बनवलेली आहे। तर मैत्रिणींनो, आज आहे 2 तारीख ऑगस्टची। तुम्ही बघू शकतात ऑगस्ट महिना आहे, 2 तारीख आहे आणि ही आषाढ महिन्याची शिवरात्री आहे। सो आज पार्थिव शिवलिंग तयार करून तिचा अभिषेक करायचा आहे आणि प्रदीप मिश्राजींचं जे लाईव्ह आहे 7 वाजेला सुरू होणार आहे। सो त्याची पूजा मी त्याची जेही काही पूजा सामग्री लागणार आहे ती काढून ठेवलेली आहे आणि आता आम्ही लाईव्ह स्टार्ट करणार आहोत आणि मग पूजेला बसू। तर तोपर्यंत मी रेडी होते। तर मैत्रिणींनो, आता मी मार्केटमधून आणलेलं आहे काळी तीळ। तर काळी तीळ लागणार आहे पूजेसाठी, सो काळी तीळ आणलेली आहे। तुम्ही बघू शकता अशी ही काळी तीळ आणलेली आहे। त्यानंतर काली मिर्च ज्याला बोलतो आपण, लवंग इलायची, लवंग आणि मिरे हे लागणार आहेत पूजेसाठी। सो हे सगळं मोजून ठेवायचं आहे आणि त्यानंतर तांदूळ। सो हे पूजेचे पानं मी आणलेले आहेत आणि त्यानंतर कुठलेही 7 फुलं सांगितलेले आहेत। तर मैत्रिणींनो, आता पूजा स्टार्ट होणार आहे आणि आता मी जस्ट बसलेली आहे पूजेचं सगळं साहित्य घेऊन। तर तुम्ही बघू शकता ताट रेडी आहे आणि शिवलिंग पण इकडे रेडी केलेली आहे। सो आता स्टार्ट करते पूजा। तर पूजेसाठी त्यांनी प्रत्येक जेही काही साहित्य होतं त्याची एक क्वांटिटी ठरवलेली होती की इतकंच लागणार आहे। ते सगळं आम्ही आधीच काढून ठेवलेलं, कारण एकदा अभिषेक आणि लाईव्ह सुरू झालं तर ते परत आपल्याला मागे घेता येणार नाही। सगळं आधीच मी रेडी करून ठेवलं। शिवलिंग पण मी मस्त मातीच्या भांड्यात ठेवलेली आहे जेणेकरून अगदी व्यवस्थितरित्या मला अभिषेक करता येईल। तर इथे सगळ्यात आधी 2 सुपाऱ्या ज्या ठेवलेल्या आहेत तर त्यांचा अभिषेक मी करून घेणार आहे। जसं जसं ते सांगताय त्या पद्धतीने हा अभिषेक केला आणि नंतर शेवटी जे आपण पार्थिव शिवलिंग बनवलेली आहे तिचा अभिषेक करायचा आहे। तर तिथे बघून त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी करत गेले। तर अगदी व्यवस्थित ही पूजा झाली आणि खूप मनाला सॅटिस्फॅक्शन मिळालं की खूप छान पद्धतीने पूजा वगैरे झाली आणि श्रावणाची सुरुवातही खूप छान झाली। सो अशा पद्धतीने त्यांनी जसं जसं सांगितलं तसं तसं करत हा अभिषेक करायचा। सो दरवर्षी याचं लाईव्ह असतं, मागच्या वर्षी मी केलं नव्हतं सो म्हणूनच ह्या वर्षी केलं। ओम श्री चते लक्ष्मी च पत्न्यां बहुरात्रे पार्श्वे नक्षत्राणिनो बृहस्पतिर्दधातो प्रगणस्वा मरुतः प्रतिमातरः शुभञ्जावानो विदधे भुर्मयः अग्निदेवा मनवः भूरक्ततो विश्वेनो देवा अवसागमन्यं वरं कर्णेभिः षड्यामदेवा वरं पश्येमा शौर्यजत्राः इतिरैरं गयतुस्तुभागं कुस्तनो गर्भते महिदेवहितं जलायो पतमिन्दो वरदो हन्ति देवा चक्राचराचरसन्तनो प्रधानाय सांगाय सकैव राजनन्दगांव नामनी नगरेः। 1 तासाचं लाईव्ह असतं आणि शेवटच्या अर्ध्या तासात जे आहे ते पार्थिव शिवलिंगाचा अभिषेक स्टार्ट केलेला। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तांदूळ, मिरी, काळी तीळ ह्या सगळ्या गोष्टी आणि 7 गुलाबाचे फुलं, तर हे सगळ्या गोष्टींनी मिळून आणि मध, पंचामृत, तूप
ह्या सगळ्या गोष्टींचा अभिषेक घातला आणि खूप छान वाटलं हे सगळं करताना. तर माझा हा पहिला अनुभव होता आणि मला खूप छान वाटलं. जर तुमची काही इच्छा असेल तर संकल्प करून ही पार्थिव शिवलिंग जेव्हा आपण विसर्जन करतो तेव्हाही तुमचं इच्छा जी आहे ती महादेवांना सांगायची असते आणि ती वर्षभरात पुढचे महाशिवरात्र येईपर्यंत पूर्ण होते असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने ही पूजा करायची असते. ही शिवलिंग इतकी व्यवस्थित बनवलेली होती तर त्यामुळे कितीही पाणी वगैरे टाकलं अभिषेक करताना तरीही त्या शिवलिंगाला म्हणजे कुठे तडा गेला नाही वगैरे. तर हेही एक देवाचंच असतं आणि त्यानंतर पूर्ण मधाने अभिषेक करायला सांगितलेला त्या महाराजांनी. तर अशा पद्धतीने अभिषेक केला आणि माझी पूजा जी आहे ती संपूर्ण झाली.